कोणत्याही कंडिशन्स या योजना ज्यावेळी जाहीर झाली त्यावेळी लावण्यात आल्या नाहीत. आता तुम्ही लावायला लागल्या. तुमच्या वेबसाईटवर जर बघितलं तर मागच्या महिन्यामध्ये 1,06,00,000 महिला एवढाच आकडा दिसत होता. आपलं म्हणणं असं असेल की आता 1,70,00,000 झालेले आहेत किंवा 75,00,000 झाले आहेत. म्हणजे जसं KYC होईल तसं चाललंय. त्यामुळं अर्थ खात्याच्या ते किती तुमचा आढावा घेतात मला माहित नाही, पण अध्यक्ष महोदय, KYC उशिरा करणं, चुकीच्या लोकांना लाभार्थी देणं आमचा लाडक्या बहिणीला पाठिंबाच आहे. आमचा एकनाथ शिंदे नाही पाठिंबा आहे. काय प्रॉब्लेम नाही ना? बघा, त्यामुळं सगळ्यात राज्य सरकार तुमचं येण्यात फायदा झाला लाडक्या बहिणीचा, पण 1 नंबरचा आमचा माणूस 2 नंबरला जाऊन बसला, हा तोटा महाराष्ट्राचा मोठा झालेला आहे. त्यामुळं ह्या KYC व्यवस्थित केल्या नाहीत, यासाठी तेव्हापासून ज्या मंत्री महोदय होत्या त्यांना जबाबदार धरलं पाहिजेत. आणि हे सगळं जे झालेलं आहे ते माझं पूर्ण होऊ दे. अध्यक्ष महोदय, एकनाथ शिंदे साहेब असल्याच लोकांनी तुमचं नुकसान केलेलं आहे. एकनाथ शिंदे साहेब असल्याच लोकांनी तुमचं नुकसान केलं. तुम्हाला ते सारखं समजावून सांगतायत, काय हरकत नाही. 1 नंबर हा 1 नंबरच असतो. 1 नंबर हा 1 नंबरच असतो. 2 नंबरला ठीक आहे. आमचं नाही अध्यक्ष महोदय, माझ्या मला संरक्षण द्या. म्हणून माझा अध्यक्ष महोदय प्रश्नाला सन्माननीय मंत्री महोदयांनी उत्तर दिलं नाही की ज्यांनी चुकीची KYC भरली किंवा भरली नसेल त्यांच्यावर आपण गुन्हे दाखल करणार का. आणि दुसरा प्रश्न म्हणजे अध्यक्ष महोदय, या योजनेने गिरीश महाजन साहेब या योजनेने काय परिणाम झाला तर तुम्ही सगळे इकडे येण्याच्या म्हणजे झोल्यात होता पण तिकडे गेला. त्याला जो प्रमुख ज्याने हे तुम्हाला योजना आणायचं काम केलं त्या माणसावर अन्याय होतोय असं आता अलीकडे आम्हाला वाटायला लागले. त्यामुळं आता ते देसाई शंभूराजे काय म्हणतायत की 1 नंबरचा 2 नंबर जाईल तर 2 नंबरचा 1 नंबरही जाऊ शकतो. ते आता 1 नंबर इथं नाहीये म्हणून असं तुम्ही म्हणताय. त्यामुळे 2 नंबरचा माणूस 1 नंबरला जाणार आहे या 5 वर्षात, एवढं तुम्ही जाहीर करा. आमचं काही म्हणणं नाही. अजून डबल 1500चा 2100. हा शेवटचा प्रश्न, 1500चा रक्कम 2100 कधी करणार हे आम्हाला जाहीर करा. सन्मान्य सदस्य.